राजापूरमध्ये असं एक प्राचीन शिवमंदिर आहे जिथे स्वतः भगवान शंकर पार्वती रात्री सारीपाट खेळायला येतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। रामकृष्ण हरी मंडळी, मी तेजस झगडे म्हणजेच तुमचा जिद्दी साला। पाप धुवून काढणारा ईश्वर म्हणून श्री देवधूत पापेश्वर हे मंदिर प्राचीन असून 10व्या आणि 11व्या शतकातील शिलाहार काळातील असल्याचा अंदाज आहे। अशी आख्यायिका सांगितली आहे की राजापूर परिसरात निरोबा भट नावाचा एक शिवभक्त होता जो काशी विश्वेश्वर दर्शन आणि गंगा स्नान करण्यासाठी दरवर्षी जात असे, परंतु वृद्धापकाळामुळे त्याला ते जमत नव्हतं। त्याच्याकडे एक गाय होती, तिने अचानक दूध देणं बंद केल्यामुळे त्यांनी पाळत ठेवली, तर ती गाय दूर जंगलात जाऊन एका ठिकाणी आपला पान्हा सोडत असल्याचं दिसून आलं। त्या रागात त्याने त्या पाषाणावर कुऱ्हाडीने घाव घातला। त्याचा एक तुकडा हा विशालगडच्या कासर्डे गावी जाऊन पडला आणि अर्धवट त्या ठिकाणी राहिला। त्या पाषाणात निळोबा भटांना शिवलिंग सापडलं। ते स्वयंभू शिवलिंग आजही आहे त्या स्थितीत तिथे आहे। दररोज रात्री शेवटची महापूजा होते आणि देव शंकर पार्वती यांच्यासाठी सारीपाटाचा खेळ मांडला जातो। गर्भगृहाचा दरवाजा मग बंद केला जातो। भाविकांची अशी श्रद्धा आहे। तर त्याच बाजूला तुम्हाला आणखीन एक मंदिर पाहायला मिळेल, श्री देव वीरभद्र मंदिर। दक्षाने पार्वतीची आणि शिवाची निर्भत्सना करणारे शब्द उच्चारले। ते सहन न झाल्याने सतीने योगाग्नी प्रज्वलित करून यज्ञकुंडात देहत्याग केला। शिवाला ही बातमी कळताच त्याचा राग अनावर झाला। त्याने आपल्या जटा जमिनीवर आपटल्या व त्यातून वीरभद्राची उत्पत्ती झाली। शिवाने आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी निवडलेला अवतार म्हणजे वीरभद्र। बाजूला श्री देव कामेश्वर हे मंदिर। गायीच्या राखणदाराने त्याच्या हातून शिवलिंग भंग झाले याला आपणच कारणीभूत आहोत या प्रायश्चित भावनेने बांधले आहे। त्याच बाजूला तुम्हाला दत्तगुरूंच मंदिर सुद्धा पाहायला मिळतं, ज्यामध्ये वरच्या बाजूला श्री यंत्र प्रस्थापित केलेलं आहे। चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत रामकृष्ण हरी।